नमस्कार. मी डॉक्टर अनुजा धोत्रे. निवृत्त पोलीस अधिकारी श्री संजीव कोकिळ यांच्या लेखाचं अभिवाचन करीत आहे. भाग 9. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कलकत्त्याचे परिक्रमावासी शैलेंद्र नारायण घोषाल यांनी परिक्रमेवर लिहिलेले 8ही खंड वाचून काढले. एका अद्भुत जगाची सफर घडली, जे आजपर्यंत आपल्या समाजाला नाकारायला शिकवलं गेलं आहे असा त्यांचा अनुभव प्रवास आहे. दुर्दैव, दुसरं काय बोलणार. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक आपली संस्कृती परंपरा तशी विस्कटून टाकली आहे. पण नर्मदा मैयाच्या तटावर घनघोर जंगलात त्याच्या पाऊलखुणा आजही जिवंत आहेत. ते पाहण्याचं भाग्य, अनुभवण्याची संधी शैलेंद्र नारायण यांना लाभली. हे त्यांचं भाग्य, आणि ही सर्व हकीकत त्यांनी लिखित स्वरूपात प्रसिद्ध केली हे आपलं अहोभाग्य. नाहीतर श्री मार्कंडेय ऋषींपासून परिक्रमेला सुरुवात झाली, ती कशी होत गेली याचं समग्र वर्णन लिहिलंय कोणी? काही नोंदी केल्याही असतील, पण कालौघात त्या नष्ट झाल्या असाव्यात. माझ्या वाचनात परिक्रमेचं इतकं विस्तृत वर्णन अजून तरी नाही. मी कितीतरी दिवस त्या तंद्रीतनं बाहेर निघालो नाही. पायी परिक्रमा मला आता 65 घडेल की नाही हा सर्वस्वी तिच्याच मर्जीचा प्रश्न आहे. असो, दर्शनाची ओढ वाढत होते. तळमळ माझं दैनंदिन विश्व ढवळून टाकत होते. ही मनाची अस्वस्थता कशी संपायची? रोज तिची आठवण, नित्यपूजा, जप, सोबत तिचं गुणगान गायल्याशिवाय चैन नाही. मनास 19 नोव्हेंबरचीच ओढ. कधी एकदा ओंकारेश्वर गाठतो असं होऊन गेलं होतं. दसरा संपला. पुढच्या पंधरवाड्यात श्री गिरनार इथं जाऊन येणं झालं. या खेपेस महाभारतकालीन 2 शिवलिंगाचं दर्शन पूजन घडलं, त्याबद्दल सविस्तर माहिती देतो आहे. श्री गिरनार पर्वताच्या अलीकडे साधारण 2 किलोमीटरपर्यंत दामोदर कुंड आहे. दामोदर कुंडाच्या बाजूला मुचकुंद गुहा आहे. पुराण काळातील राजा मुचकुंदाची कथा आपणा सर्वांना माहीत आहेच. देवराज इंद्राला दानवांच्या विरोधात युद्धामध्ये राजा मुचकुंदानं खूप मदत केली होती. युद्धानंतर अतीव थकव्यामुळं त्यानं खूप काळासाठी निद्राधीन होण्याचं वरदान मागितलं, आणि जर कोणी त्याला निद्रेतनं उठवलं तर ज्याच्यावर त्याची दृष्टी पडेल तो भस्मसात होऊन जाईल असं वरदान त्याला मिळालं. राजा मुचकुंद गिरनारजवळच्या या गुहेत शांतपणे झोपी गेला. तो अगदी द्वापार युगापर्यंत. त्या काळात कालयवन राक्षसानं श्रीकृष्ण नगरीवर हल्ला केला होता. कालयवन प्रचंड शक्तिमान होता. त्याच्या सेनेमुळं आणि युद्धामुळं जनतेला त्रास होऊ नये म्हणून श्रीकृष्णानं युद्धभूमीवरून पलायन केलं. कालयवनास असं वाटलं की श्रीकृष्ण त्याला घाबरून पळाला आहे. त्यानं त्याचा पाठलाग केला. श्रीकृष्णानं चतुराईनं गुहेत प्रवेश केला, जिथं राजा मुचकुंद गाढ निद्रेत होता. श्रीकृष्णानं आपला शेला राजा मुचकुंदावर पांघरला आणि श्रीकृष्ण गुहेच्या अंतर्भागात लपून राहिला. कालयवन पाठलाग करत गुहेत शिरला आणि शेला पांघरलेल्या मुचकुंदालाच श्रीकृष्ण समजून त्यानं लाथ घातली. त्याबरोबर राजा मुचकुंद प्रगाढ निद्रेतनं जागा झाला. डोळ्यासमोर त्यानं कालयवनाला बघितलं. त्याबरोबर त्याला वरदान मिळाल्याप्रमाणे त्याच्या डोळ्यातनं अग्निज्वाळा प्रकट झाल्या आणि कालयवन तिथंच भस्मसात झाला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी मुचकुंदाला दर्शन दिलं आणि धन्य केलं. राजा मुचकुंदानं त्याच गुहेत श्री मुचकुंदेश्वर महादेवाची स्थापना केली आणि गुहेच्या अंतर्भागात भगवान श्रीकृष्णानं स्वतः शिवलिंगाची स्थापना केली. ती ही गुहा आणि हेच शिवलिंग दामोदर कुंडाच्या अलीकडं असून भक्तांना तिथं जाणं अतिशय सहज आणि सुलभ आहे. दर्शन अवश्य घ्यावं. मला त्या गुहेत जाण्याचं भाग्य लाभलं. शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि शिवलिंगाची पूजाही करता आली.
आता त्या गुहेमध्ये उत्तमपैकी बांधकाम केलेलं असून भक्तांना दर्शनासाठी सहज प्रवेश मिळतो. यानंतर महाभारतकालीन आणखी एका दिव्य शिवलिंगाचं दर्शन मला बूढा महादेव मंदिर, कपडा लेन, कळवा, जुनागढ इथं घडलं. ते माझा मित्र समीर मांकड याच्यामुळं. त्याची कथा अतिशय नवलपूर्ण आहे. येथील मुख्य पुजाऱ्यांनी ती आम्हास सांगितली. ती जशीच्या तशी मी आपणासमोर मांडत आहे. महाभारतातील हा सूर्य आणि हा जयद्रथ ही अर्जुनानं जयद्रथाचा वध केल्याची कथा आपणास परिचित आहेच. जयद्रथ हा पराक्रमी राजा होता. दुर्योधनाची त्याच्यावर फार मर्जी होती. महाभारतकालीन युद्धामध्ये त्यानं नियम डावलून अर्जुन पुत्र अभिमन्यूची चक्रव्यूहात हत्या केली होती. ऐन उमेदीत जयद्रथानं भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यानं अमरत्वाचं वरदान मागितलं. परंतु भगवान शंकरांनी त्यास नकार दिला. दुसरा कुठलाही वर मागण्यास सांगितलं. तेव्हा त्यानं असा वर मागितला की भगवान शंकरांनी त्यास 2 शिवलिंग द्यावीत. त्या 2 शिवलिंगात स्वयं भगवान शंकरांनी वास करावा आणि ती 2 शिवलिंग दंडावर बांधून जोपर्यंत तो युद्धात उभा असेल तोपर्यंत त्याला मरण येऊ नये. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटलं. त्यावर त्यांनी आणखी एक वर मागितला. त्याला श्री विष्णूची फार भीती वाटत होती. म्हणून त्यांनी भगवान शंकरांना आग्रह केला की श्री विष्णूंनी सुद्धा या शिवलिंगामध्ये वास करावा आणि युद्धात ज्याच्यामुळं माझं मस्तक जमिनीवर पडेल त्याच्या मस्तकाची 100 शकलं व्हावीत. शंकरानं हाही वर त्यास दिला. तथास्तु म्हटलं. परंतु श्रीविष्णूंनी प्रथम त्या शिवलिंगात वास करण्यास नकार दिला. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना समजावलं की माझा भक्त मागतो आहे ते वरदान त्याला द्यावं लागेल. पण भगवान विष्णू म्हणाले, हे शंकरा, आपण स्मशानवासी आहात, भस्मांकित आहात. आपल्याला दही भाताचाही नैवेद्य चालू शकतो. परंतु मी ऐश्वर्यप्रिय असून 56 भोग स्वीकारणारा आहे. त्यामुळं त्या शिवलिंगात राहून माझी पूजा होईल का? आणि आपण जयद्रथाला दंडावर शिवलिंग बांधलेल्या अवस्थेत युद्धकाळात अमरत्वाचं वरदान दिलं. परंतु जर दोन्ही हात खांद्यापासून निखळून जमिनीवर पडले तर? अर्थात भगवान शंकरांनी यावर मौन बाळगलं. श्रीविष्णूंनी स्मितहास्य केलं आणि त्या शिवलिंगात वास करण्याचं मान्य केलं. 2 शिवलिंगाची प्राप्ती झाल्यामुळं जयद्रथ आता अहंकारी आणि उन्मत्त झाला. अभिमन्यूची हत्या झाल्यानंतर अर्जुनानं प्रतिज्ञा केली की जर सूर्यास्तापर्यंत मी जयद्रथाचा वध करू शकलो नाही तर चितेमध्ये प्रवेश करीन. सगळेच काळजीत पडले होते. दुर्योधनानं दिवसभर जयद्रथाला अशा ठिकाणी लपवून ठेवलं की जो अर्जुनाला सापडलाच नाही. सूर्यास्त होत आला होता. आता अर्जुनानं चितेमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली. तेव्हा श्रीकृष्णानं त्याच्या कानात हळूच सांगितलं, भात्यामध्ये 3 बाण असू दे आणि गांडीव धनुष्यही सोबत असू दे. चितेत प्रवेश करण्याची वेळ आली तेव्हा श्रीकृष्णानं योगमायेनं मावळता सूर्य झाकून टाकला. ते पाहून लपून बसलेला जयद्रथ आता उघडपणे समोर आला. त्याबरोबर श्रीकृष्णानं आपली योगमाया दूर केली आणि अर्जुनाला दाखवलं की हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ. आणि त्याच्या कानात सांगितलं, आधी 2 बाण धनुष्यावर चढव. त्या 2 बाणानं जयद्रथाचे दोन्ही हात खांद्यापासून निखळून पडले पाहिजेत. असे चालव. त्याबरोबर अर्जुनानं चपळाईनं गांडीव धनुष्यावर 2 बाण चढवून जयद्रथाच्या दंडावर शिवलिंग असलेले दोन्ही हात खांद्यापासून निखळून टाकले, जमिनीवर पडू दिले आणि श्रीकृष्णानं 3ऱ्या बाणानं त्याचं मस्तक असं उडवायला सांगितलं की ते उडून दूर नदीकाठी त्याचे वडील अस्तास जाणाऱ्या सूर्यास अर्घ्य देत आहेत त्यांच्या हातात पडलं पाहिजे. अर्जुन अर्थातच निष्णात धनुर्धारी होता. त्यानं आदेशाचं पालन केलं
आणि तिसऱ्या बाणानं जयद्रथाचा शिरच्छेद असा केला की ते मस्तक दूरवर उडत जाऊन बरोबर सूर्यास अर्घ्य देणाऱ्या जयद्रथाच्या वडिलांच्या हातात पडलं. आपल्या चिरंजीवाचं मस्तक पाहून वडील घाबरले आणि त्यांनी चटकन ते मस्तक जमिनीवर टाकून दिलं. त्याबरोबर जयद्रथाच्या वडिलांच्या मस्तकाची शक्ल उडाली. अशा रीतीनं श्रीकृष्णानं अर्जुनाचं रक्षण केलं. कथेतील गंमत आता इथून सुरू होते. शिवलिंगासह जयद्रथाचा तुटून पडलेला हात एका विशालकाय पक्षिणीनं चोचीत उचलला आणि ती उडत उडत हस्तिनापूरकडं रवाना झाली. हस्तिनापूरजवळ ती पक्षिणी खाली उतरली आणि हाताचे मांस खाताना तिचा स्पर्श या शिवलिंगास झाला. त्याबरोबर तिची पापयोनीतून मुक्तता झाली. तिला स्त्रीजन्म मिळाला. परंतु शिवलिंगाचा स्पर्श झाल्यामुळं याबाबत तिची स्मृती चिरंतन राहिली. पुढं तिला अनेक जन्म लाभले, पण प्रत्येक स्त्रीजन्मात तिची ही स्मृती तिच्या आठवणीत कायम होते. आता तो राजा अकबराचा काळ होता. त्या पक्षिणीला पुन्हा स्त्रीजन्म प्राप्त झाला. तिची ती स्मृती जागृत होती. तिनं आपल्या मैत्रिणींना ही कहाणी सांगितली की मला मागचा जन्म आठवतो. जेव्हा मी पक्षीण होते आणि मी युद्धभूमीवरून तुटलेला हात उचलून आणला होता, ज्याला शिवलिंग होतं, आणि ते शिवलिंग कुठं पडलं आहे ते मला अजूनही आठवतंय. ही बातमी जोधाबाई आणि सम्राट अकबरापर्यंत गेली. तिला बोलावून घेतलं. आपली माणसं तिच्यासोबत पाठवली. तिनं ती जागा दाखवून दिली. ती जागा खोदली असता त्या ठिकाणी हाताची हाडं आणि हाताला बांधलेलं शिवलिंग सापडलं. ते शिवलिंग राजा अकबराकडे आलं. राजा अकबरानं जोधाबाईला दिलं, परंतु अकबराच्या मुल्ला मौलवींनी त्याला आक्षेप घेतला. शिवलिंग राजवाड्यात पूजण्यास मनाई केली. शेवटी कंटाळून अकबर राजानं ते शिवलिंग त्याच्या हिंदू दिवाणास देऊन टाकलं. हे दिवाण गुजराथी नागर जातीचे ब्राह्मण होते. त्यांचं मूळ जुनागड इथं होतं. त्यांनी त्या शिवलिंगाची पूजा यथोचित केली. परंतु अकबरानंतर औरंगजेबाच्या काळात त्या दिवाणाच्या वंशजांना खूप त्रास दिला गेला. त्या त्रासास कंटाळून हे नागर ब्राह्मण जुनागढास कायम परतले. जुनागढ इथं एका चौसोपी वाड्यात त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. यथायोग्य त्याचं पूजन अर्चन ते करीत होते. आता अलीकडच्या काळात त्यांच्या वंशजांना जे परदेशात स्थायिक झाले होते त्यांना ह्या शिवलिंगाची पूजा अशक्य झाली, म्हणून त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या चौसोपी वाड्यात पगारावर ब्राह्मण पुजारी ठेवून त्यांच्याकडं शिवलिंग सोपवलं. ते आजही जुनागढ इथं पाहावयास मिळतं. आम्ही तिथं पोहोचलो, दर्शन घेतलं, पुजारींशी चर्चा केली. त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. त्या शिवलिंगात शिवाचं त्याचबरोबर हरीचंही वास्तव्य आहे, म्हणून सकाळी 12च्या आत त्यावर शिवपूजन होतं आणि 12 नंतर त्यास विष्णू समजून भगवान श्रीकृष्णाचा मुखवटा चढावला जातो. भगवान श्रीकृष्णाचीच पूजा केली जाते. हे इतर कुठंही आढळत नाही. आम्ही 2 दिवस तिथं पूजा संपन्न केली. पहिल्या दिवशी रुद्राभिषेक केला, दुसऱ्या दिवशी विष्णू याग केला. यांच्याकडं पुराण काळातील गजारूढ लक्ष्मीची फार सुंदर मूर्ती आहे. तसंच श्री नृसिंह स्वरूप अतिशय दुर्मिळ असा शाळीग्राम आहे. या सर्वांचं दर्शन घडलं. हे भाग्य. दुसऱ्यांदा परिक्रमेस निघताना पुण्यात श्री वासुदेव निवासचे प्रमुख परमपूज्य श्री शरद शास्त्री महाराजांना फोन केला. त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रस्थान केलं. मागच्या खेपेस श्री महाकालेश्वर उज्जैन मुक्कामी दर्शनाधी घेऊन मग परिक्रमेत सामील झालो होतो. या खेपेस ठरवलं की 2 दिवस आधीच जायचं. नर्मदा मैयास डोळे भरून पाहायचं. शिवाय ओंकारेश्वर मंदिरात लघुरुद्र संपन्न करायचं निश्चित केलं. नर्मदा माईच्या तटावर शिवपूजन, भजन, जपतप जितकं घडेल तेवढं कमीच. तिला प्रसन्न करायचं तर शिवस्मरण ही एकच गुरुकिल्ली. तिला अपरिमित आनंद होत असतो. आपण एकटं बसून किती दिवस आणि किती जप करणार.
तेथील पुजारी श्री राजकुमार जोशींचा परिचय झाला होता. त्यांनी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. 11 रुद्रपठण करणारे पंडित पुजारी हजर होते. त्यांच्यासह दिनांक 17 नोव्हेंबरला वरच्या मजल्यावर महाकालेश्वराचं मंदिर आहे, तिथं रुद्र संपन्न झाला. पूजा समाप्तीवेळी नर्मदा मैयाची आरती जोरकस झाली. आनंद आनंद अजून काय असतो तो मैयाची आरती देहभान विसरून ऐकताना मिळतो. तीच अवस्था होती आमची. मी, पत्नी माधुरी, मित्र रवींद्र मोहिरे, सौ मोहिरे तृप्त झालो होतो. मैयाला वारंवार मनोमन एकच विनंती केली, माय, परिक्रमा निर्विघ्न पार पडू दे. आणि मागच्या खेपेस दिव्य शिवलिंग दिलंस. आता या खेपेस तुझ्या दर्शनाची आस घेऊन आलोय. तेवढी पूर्ण कर ग माय. एक दिवस आराम केला. दिनांक 18 नोव्हेंबर संध्याकाळी ओंकारेश्वरात आशीर्वाद रिसॉर्टवर कैवल्यधाम आश्रम आयोजित आध्यात्मिक परिक्रमेत दुसऱ्यांदा सामील होताना मन अतिशय प्रसन्न होतं. पुढचे 17-18 दिवस मैयाचं सानिध्य लाभणार होतं. सगळं विसरायला लावणारं, लोभसवाणं. तिच्या सहवासात हे असंच असतं. तिची जादूच न्यारी. एकदा का तुम्हाला आपलं केलं की तुम्ही तुमचे राहतच नाही. तिनं केव्हाच तुमचा ताबा घेतलेला असतो. फिरवेल तसं फिरत राहायचं. देईल ते उत्फुल्ल अनुभव आपल्या गाठोड्यात भरून घ्यायचे. कैवल्यधाम आश्रमच्या कुटुंबियांनी अगत्यपूर्ण स्वागत केलं. सर्व परिक्रमावासियांशी परिचय झाला. श्री अनय रेवाशिष यांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर इथं ब्रह्मपुरी घाटावर संकल्प होणार होता आणि सकाळी घाटावर तो व्यवस्थित पार पडला. सगळ्यांनी कुपीत नर्मदा जल भरून घेतलं. या रूपात ती सदैव आमच्यासोबत असणार होती, आमचं रक्षण करणार होती, परिक्रमा निर्विघ्न पार पाडणार होती. मी संकल्प करत असताना मनोमन तिची आळवणी केली, दर्शन दे, दर्शन दे. ती ऐकत होती, मनात काही वेगळं ठरवत होती. ह्या खेपेस टप्प्याटप्प्यावर ती मला वेगळे अनुभव देण्याचं ठरवत होती. मी अनभिज्ञ होतो, पण निश्चिंत होतो. जिनं दिव्य शिवलिंग बहाल केलं ती आणखी अनुभूती देईल हा विश्वास होता. हळूहळू नात्याची वीण अशीच घट्ट होत जाणार होती आणि होत गेली, मला सुखावून. परिक्रमेचा मार्ग ठरला होता. नवी करकरीत स्लीपर कोच, त्यामुळं प्रवासाचा क्षीण जाणवत नव्हता. पहिला मुक्काम रावेरखेडी. वीर बाजीराव पेशवा समाधी दर्शन घेतलं. त्यानंतर तेली भट्ट्यान संत सियाराम बाबा यांचं दर्शन घेतलं. मागच्या वर्षी आणि या वर्षी त्यांच्यात काहीच फरक जाणवत नव्हता. तशीच दिव्य काया. शरीर यष्टी जरी वाकली होती तरीही उत्साह अमाप होता. त्यांना महाभारत टीव्हीवर पाहायला आवडतं. याही वयात ते कार चालवतात. तप सुरूच आहे. अन्नदानावर जास्त भर आहे त्यांचा. सगळ्यांची चौकशी केली. गर्दी तशी कमी असल्यानं गप्पा मारल्या. नंतर बाहेर येऊन त्यांनी स्वतः प्रसाद वाटला. त्यानंतर चहा आणि नमस्कार करून निरोप घेतला. राजघाट पाण्यात बुडाल्यानं प्रकाशा अर्थात दक्षिण काशी गाठली. पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राची ही जन्मस्थळी. महादेवाचं दर्शन घेतलं. नंतर प्रवचन, आरती आणि यानंतर आता मुक्काम पुढं शूलपाणेश्वरात. रात्रभर प्रवास करून बस पहाटे पोहोचली. नेहमीप्रमाणे तिथल्या पुजाऱ्यानं ऐनवेळी विश्रामगृह चढ्या भावानं दुसऱ्या टुरिस्ट ग्रुपला दिल्यानं जरा अडचण झाली. अशावेळी श्री अविनाश महाराजांचे स्थानिक संबंध कामाला येतात. शेजारच्या भारतीय आश्रमात तिथल्या महंतांनी लगेच सोय केली. उजाडलं होतंच. सगळेजण लगेच मैया किनारी उतरलो. इथून सरदार पटेलांचा पुतळा पाठमोरा दिसतो. सगळ्यांनी मनसोक्त स्नान केलं. मीही जरा निवांतपणे स्नान उरकलं. अर्घ्य दिलं. सूर्याला, देवांना आणि पितरांनाही. शैलेंद्र नारायण यांची पुस्तकं वाचून काही नवीन माहितीची भर पडली होती. जमेल तसं अनुकरण करत होतो. त्यांनी लिहून ठेवलं आहे
की मैया किनारी गेलं की लोटीत नर्मदा जल भरून घ्यायचं आणि तिथल्या मंदिरात शिवलिंगावर अर्पण करायचं. मी ही बाब विशेष लक्षात ठेवली होती आणि तिचं पालनही करीत होतो. त्याप्रमाणे इथंही लोटीत जल भरून घेतलं आणि शूलपाणेश्वर मंदिरात शिवपिंडीवर अर्पण केलं. मी जरा उशीरच केला होता परतायला. तोपर्यंत भारतीय आश्रमात प्रवचनाची सुरुवात होत होती. पण का कोणास ठाऊक माझं मन गाभारा सोडायला तयार होईना. मी श्री वासुदेव निवासचं स्मरण केलं आणि कोपऱ्यात आसन लावलं. मांडी घालून बसलो. नमस्कार केला महादेवाला. डोळे आपोआप मिटले. ध्यान लागलं. किती वेळ गेला कळालं नाही. तरी अर्धा पाऊण तास झाला असावा. काही भक्तगण महादेवाची आरती करून गेल्याची जाणीव झाली होती. नंतर एकदम शांत शांत. गाभारा रिकामा होता. अचानक भानावर यावं तसे डोळे उघडले गेले. समोर शूळपाणेश्वर शिवलिंग आणि त्यावर छत्र धरणारा 11 फण्यांचा चांदीचा नाग. नागाच्या फण्यावर पुष्पांचा जाडसर मोठा हार बांधलेला होता. शिवलिंग खूपच मनोहारी दिसत होतं. मी ते सौंदर्य डोळ्यांनी टिपत होतो आणि पुढच्याच क्षणात नागाच्या फण्यास बांधलेला तो हार धाडकन खाली आला आणि शिवलिंगावर रुळायला लागला. मनोमन मी खूप आनंदलो. असे संकेत खूप काही सांगून जातात. मला एवढं कळलं होतं की हा शुभ संकेत आहे. परिक्रमा निर्विघ्न पूर्ण होणार आहे. पण मैयानं काहीतरी वेगळं ठरवलं होतं. त्यामुळं हा संकेत आपल्या पोटात नक्की काय संदेश घेऊन प्रकट झाला आहे हे काही मला समजलं नाही. पण तिथं ध्यानास बसल्याचं सार्थक झालं होतं. मी उठलो. शिवाचा आणि नर्मदा माईचा जय जयकार करत भारतीय आश्रमात परतलो. प्रवचन रंगात आलं होतं. उजवीकडं साक्षात मैयाचा प्रवाह. इथं भक्तमंडळी तबला, ढोलक, सिंथेसायझर आणि गायक सर्वजण नर्मदा माईची महती सुरात गात होते. भक्तिरंग ठळक झाला होता. नंतर आरती. सर्वजण तल्लीन होऊन गेले. सगळे यात्री आता मनमोकळेपणानं प्रवचनात रंगून जात होते. दुपारी मग अंकलेश्वरकडं प्रस्थान केलं. रात्री मुक्काम केला. नंतरच्या दिवशी कठपोर विमलेश्वर. इथंसुद्धा कैवल्यधाम आश्रमचं तिथल्या मुखियानं स्वागत केलं. कैवल्यधाम आश्रमची ओळख इथं ढोलकवाले बाबा म्हणून आहे. कारण जाऊ तिथं संगीताच्या तालावर बेभान करून टाकणारं नर्मदा भजन फक्त कैवल्यधाम आश्रमच्या आध्यात्मिक परिक्रमेत असतं. त्यांनी पहिल्याच बोटीत आम्हाला बसवलं. दक्षिण तटावरून उत्तर तटाकडं रवाना केलं. आधी नावेत चढताना आणि नंतर उतरतानाही गुडघाभर चिखलातनं जावं लागायचं. पण आता सरकारनं सोय केली आहे. दक्षिण तटावर थेट नावेत बसता येतं आणि उत्तर तटावर मिठी तलाईला अंबानी उद्योग समूहानं भली मोठी जेट्टी बांधून दिली आहे. त्यामुळं समुद्रप्रवास अर्थात रत्नासागर वळसा घालून जाणं सुलभ झालंय. भक्तांची ही चिंतासुद्धा मैयानं दूर केली आहे. कष्टही कमी केले आहेत. रत्नासागर आम्ही नावेतून नर्मदेची धार न ओलांडता वळसा घालून पार केला. इथल्या नावाड्यांना पाण्यातनं रस्ता तोंडपाठ असतो. ते बरोबर घेऊन जातात. मध्यावर थांबवतात. तिथं सागरपूजन आणि जलपरिवर्तन व्यवस्थित केलं जातं. 3-4 तासांची ही सफर तुम्हाला मंत्रमुग्ध करत असते. दक्षिण तटावरून उत्तर तटावर घेऊन जाते. एक वेगळाच उत्साह जाणवत राहतो. हा सगळा गुजरातचा भाग. मिठी तलाई इथं झाडी तशी कमीच. तरीही इथल्या विहिरीजवळ वडाची झाडं लावली गेली आहेत. त्यामुळं भर दुपारी परिक्रमेत असणाऱ्यांना खूप सावली मिळते. बसून भोजन करता येतं. पण त्या भागात हिरवळ फारशी दिसत नाही. विशेष मोहीम राबवून तिथं झाडी लावली पाहिजे. त्याची गरज आहे. आता उत्तर तटावर प्रवास सुरू होणार होता. उत्तर तट हा सात्विक आहे. दक्षिण तट तामसी आहे. अधिकतर असुरांनी दक्षिण तटावर तप केल्यानं तिकडं नकारात्मक लहरी जास्त आहेत आणि बहुतेक देवी देवतांनी ऋषीमुनींनी
उत्तर तटावर तप केल्यानं त्याच्या सकारात्मक लहरी तिथं आजही जाणवतात. बहुतेक परिक्रमावासींना नर्मदा माईच्या अनुभूती उत्तर तटावरच अधिक मिळाल्या आहेत. शूळपाणेश्वर जंगल पार करताना माणसांची डोकी का भणभणतात ते कळत नाही. त्याचं कारण बहुधा हेच असावं. कारण या भागात हिरण्याक्ष, रावण, मेघनाद, अंधकासूर आदींनी कठोर तप केलं आहे. उत्तर तटावर मन आपसुकच प्रसन्न अवस्थेत येतं. त्यामागचं कारणही तेच असावं. असो, सर्वजण मजेत होते. जमेल तितका मैयाचा जप मी करत होतो. शैलेंद्र नारायणांच्या अनुभव कथनातनं मी बरंच काही शिकलो होतो. परिक्रमेदरम्यान मनात फक्त एकच घोष, नर्मदे हर. आता आमचा मुक्काम रात्री भरूचला होता. भरूच अर्थातच भृगु कच्छ, महर्षी भृगु ऋषींची तपोभूमी. या परिसरात जवळजवळ 45 नर्मदा तीर्थ असल्याची माहिती श्री अनैरेवाशिष यांनी दिली. विष्णू पत्नी श्री लक्ष्मी ही भृगु कन्या होय. महर्षी भृगु हे माझे गुरु आहेत. कसे ते पुढे सांगतोच आहे. महर्षी भृगु हे ब्रह्माचे मानसपुत्र, प्रखर तपस्वी. ऋषीगणांमध्ये त्यांचा अधिकार सर्वात मोठा आहे. दक्षिणेत शेषाद्री पर्वतावर होणारे अनुष्ठान याचे फळ कोणत्या देवतेला अर्पण करावं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना इतर ऋषीजनांनी दिला होता. ती परीक्षा घेण्यास ते प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव वीणावादनात गुंग होते. भृगूंचा योग्य तो सन्मान केला नाही म्हणून भृगूंनी त्यांना शाप दिला. मनुष्य लोकात तुझी मंदिरं उभारली जाणार नाहीत. आता ते कैलासावर पोहोचले. भगवान शिव पार्वतीबरोबर नृत्यात रंगले होते. त्यांनीही भृगू महाराजांची दखल घेतली नाही. महाराज संतापले. त्यांनी शापवाणी उच्चारली की महादेवा, मनुष्य लोकात तुझी मूर्ती कोणीही पूजणार नाही. भगवान शिव मग पिंडीत विराजमान झाले. भृगू महाराज आता वैकुंठ लोकी हजर झाले. श्री लक्ष्मी पाय चेपत होती आणि भगवान विष्णू ध्यानावस्थेत विश्वाची चिंता करत पहुडले होते. भृगू महाराजांचा राग अनावर झाला. हे भगवंता, एक तपस्वी तुझ्या दारात उभा आहे, परंतु तू बघतही नाहीस. रागारागानं भृगू महाराज विष्णूजवळ पोहोचले आणि त्यांनी श्री विष्णूच्या छातीवर लाथ मारली. ते पदचिन्ह भगवान विष्णूंनी आपल्या छातीवर कायम धारण केलं आहे. श्री विठ्ठल मूर्तीच्या छातीवर ते पदचिन्ह आजही पाहायला मिळतं. भगवान जागे झाले. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. ते तात्काळ खाली उतरले. भृगू महाराजांना मंचकावर बसवून त्यांचे चरण धरून क्षमा मागितली. वर विचारपूस केली की आपल्या चरण कमलांना त्रास तर झाला नाही मला लाथ मारून. महर्षी भृगू या मधाळ वागण्यानं विरघळून गेले. म्हणाले, देवा, मी तुला लाथ मारली तरीही तू मला अजिबात दूषण न देता मान दिलास. यज्ञयागाचं फळ अर्पण करण्यास तूच पात्र आहेस खरा, पण छातीवर लत्ता प्रहार केला म्हणून लक्ष्मी रागावली. म्हणाली, मी विष्णूंच्या वक्षात असते, त्यामुळं हा माझाही अपमान आहे. म्हणून ती रागानं वैकुंठ सोडून पृथ्वी तलावर आली. ती थेट कोल्हापुरात विसावली. त्यानंतर भगवान विष्णूसुद्धा पृथ्वीवर अवतरले, ते श्री बालाजी होऊनच. असो, सांगायचा मुद्दा हा की भृगू महाराजांची तपश्चर्या इतकी विराट होती की सर्व देवगणात त्यांना पराकोटीचा मान होता. एकाच वेळी त्रिकाळात डोकावून पाहण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. भूत, भविष्य, वर्तमान त्यांना क्षणात माहीत होत असे. त्यांनी निर्माण केलेली भृगू संहिता, सूर्य संहिता ही आजही अजोड आहे. भूर्जपत्रावर लिहिलेली मूळ संहिता आज मुंबईत उपलब्ध आहे. 8 पिढ्यांपासून इथं या संहितेचं वाचन मनुष्यजीवांच्या कल्याणार्थ केलं जात आहे. पुराण काळात अनेक ऋषींनी जनकल्याणार्थ संहिता लिहिल्या आहेत. अगस्ती संहिता, नारद संहिता, वशिष्ठ संहिता, अत्री संहिता, गरुड संहिता आजही कुठे ना कुठे उपलब्ध आहेत.
त्यात असंख्य जीवांचा, त्यांच्या नाव, गाव, व्यापार, धंदा, जीवनात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचा सविस्तर उहापोह केलेला आहे. पुराण काळापासून आजही शिल्लक असलेला वैदिक संस्कृतीचा हा फार मोठा ठेवा आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे. फार मोठी धार्मिक शक्ती आहे ती. मी 1985 पासून याचा लाभ घेतोय. माझा रत्नागिरीचा मित्र अशोक आगाशे यानं मला त्यांची ओळख करून दिली. मी त्याचा अतिशय ऋणी आहे. वेळोवेळी भृगू महाराजांनी नंतर संहितेच्या माध्यमातून दिलेले आदेश मी पाळत गेलो, अनुष्ठान करत गेलो. म्हणून ती धार्मिक शक्ती सदैव माझी पाठराखण करत राहिली. धर्मो रक्षति रक्षितः म्हणच आहे ती. अक्षरशः खरी आहे. पोलीस व्यवस्थेत संघर्ष टिपेवर असताना शासन आणि प्रशासनातल्या भ्रष्ट प्रवृत्तींना प्रश्न पडला होता की याची मानसिक ताकद नक्की काय आहे. पण ते त्यांना शेवटपर्यंत शोधता आलं नाही. असो, तो आपला विषय नाही. पण महाराजांनी संहितेमार्फत मला जवळ केलं, शिष्यत्व बहाल केलं. अशा या थोर गुरूंच्या अधिपत्याखाली आजही नर्मदा माईचे दोन्ही किनारे आहेत. जवळजवळ 3,500 किलोमीटरचा भूभाग आजही त्यांच्या निगराणीत आहे. दोन्ही किनाऱ्यावर अगणित सिद्धात्मे तप करीत आहेत. हे सत्य आहे. भृगू महाराजांची कृपा आणि नर्मदा माईची प्रेमळ दृष्टी यांचा लाभ झाल्यानंच परिक्रमा सुरळीत सुरू होते. मैया आनंदानं अनुभूती देत होते. परिक्रमेच्या काळात भरूचमधल्या सर्व तीर्थांचं दर्शन घेणं केवळ अशक्य होतं. पण श्री अनय रेवाशीष यांनी निळकंठेश्वराचं दर्शन करवलं. नजीकच्या काळात भरूचमध्ये 10 दिवस मुक्काम करून सर्व तीर्थांचं दर्शन करण्याचा इरादा मनोमन पक्का करत भरूच सोडलं. नीलकंठेश्वर महादेव मंदिराचा फोटो इथं दिला आहे. आता नारेश्वर, तिलकवाडा करत रात्री मुक्काम गरुडेश्वरास केला. गरुडेश्वराला बऱ्याच वेळेस येणं झाल्यानं आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरले स्वामी महाराज यांची समाधीस्थळी असल्यानं गरुडेश्वर आता आपलंच वाटतं. एक आपुलके. सकाळी स्नानासाठी घाटावर उतरलो तर नुकत्याच महापुरात गरुडेश्वराचा घाट उद्ध्वस्त झालेला दिसला. काम हळूहळू सुरू आहे, पण वेळ लागेल. आम्ही तसंच कडेनं कठीण ओबडधोबड उतारावरून हळूहळू उतरत किनारा गाठला. स्नान घडलं. आनंद, समाधान लाभलं. नर्मदा जल भरून घेतलं. ते वरती गरुडेश्वर शिवलिंगावर आणि नंतर दत्त मंदिराजवळ करोटीश्वर मंदिरात शिवलिंगावर अर्पण केलं. तिथंच बाजूच्या हॉलमध्ये प्रवचनाची सोय केली होती. श्री अनय रेवाशीष यांनी रसाळ भाषेत गरुडेश्वराचा पौराणिक संदर्भ आणि इतिहास समजावून दिला. प्रवचन खूपच रंगलं. हा मैयाचा महिमा. तिच्या किनाऱ्याजवळ जादू असते. किनारे मंतरलेले असतात. तिचं भजन, गायन, प्रवचन रंगतच जातं. आपण त्यात केव्हा कसे गुंतून जातो कळतच नाही. प्रत्येकजण मनोमन सुखावला होता. प्रवचन संपलं आणि अचानक दशावतारात असतो तसा एक बहुरूपी महादेवाच्या वेशात हॉलमध्ये प्रवेश करता झाला. मी पाहिलं, चक्रावून गेलो. हाही एक शुभ संकेतच. न बोलावता तो आत आला होता. असेलही बहुरूपी, पण महादेवाचं रूप घेतलं होतं. मी मनोमन शिवरूपास नमस्कार केला. असंच हळूहळू मैया चॉकलेट देत होती. शूळपाणेश्वर मंदिरातील संकेतावर ही दुसरी कडी जोडली होती मैयानं. तो दिवस 25 नोव्हेंबरचा होता. 26ला अमावस्या होती. त्यानिमित्त महामृत्युंजय पंचकुंडात्मक हवन कैवल्यधाम आश्रमात संपन्न होणार होतं. मैया माझी वाट तिथंही पाहत होती. काय होतं तिच्या मनात? कसं कळणार आपल्याला? तिला काय द्यायचंय ते तीच ठरवणार नाही का? मग आपल्या हातात वाट पाहणं, सामोरं जाणं, सहर्ष स्वीकार करणं इतकंच. आता हळूहळू गारठा वाढत होता. प्रवास मजेत सुरू होता. गरुडेश्वर सोडलं आणि रात्री आम्ही बडवाहला पोहोचलो.
25 नोव्हेंबरला रात्री आम्ही बडवाहाला पोहोचलो होतो. दरम्यान दुपारी महेश्वर तर संध्याकाळी मंडलेश्वर दर्शन झालं होतं. महेश्वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी. एखाद्या राजघराण्यातील कुलीन स्त्रीनं किती भक्ती करावी. मला वाटतं मीरेनंतर इतक्या निष्ठेनं देवभक्ती कुणाची असेल तर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची. शंकरावर, पर्यायानं नर्मदेवर निस्सीम भक्ती. न्यायदान करताना उजव्या हातात शिवलिंग धारण करत सर्वस्वी न्यायबुद्धीनं न्यायदान करणारी एकमेव. रयतेला मुलाप्रमाणे समजून त्यांच्या भल्यासाठी दरबाराचा खजिना लुटवणारी अहिल्यादेवी. संपूर्ण भारतभर परमेश्वराची अर्थात शिवाची शक्तिपूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या देवस्थानांचा संपूर्ण कायापालट करत जीर्णोद्धार करणारी, काशी विश्वनाथाचे शिवलिंग नव्यानं स्थापन करणारी, नर्मदेच्या ठाई विलक्षण भक्ती असणारी आणि तिचा सतत सहवास दर्शन हवं म्हणून तटावरच राजवाडा बांधणारी. नर्मदा जलात मासळी विहरते. ती किती भाग्यवान. त्यांच्या भाग्याचा हेवा आणि आदर वाटून ह्याच अहिल्यादेवीनं त्यांना जाळ्यात पकडावं आणि त्यांच्या नाकास सोन्याची नथ बांधावी आणि पुन्हा पाण्यात सोडून द्यावं. काय म्हणावं या दातृत्वाला. अहिल्यादेवींनी देह ठेवल्यानंतर कितीतरी कोळ्यांनी मासे पकडून ते सोनं विकून श्रीमंत झाले. यवनी राजवटीनंतर इंग्रजांच्या काळात हिंदू धर्मस्थळांची केलेली अशी जपणूक ही आपल्या पिढ्यांवर अनंत उपकारच आहेत. आजचे राज्यकर्ते तिचा आदर्श घेतील. हाताच्या तळव्यावर शिवलिंग ठेवून जनतेस न्यायदान करतील. राजवाड्यात आजही देवघर पाहण्यासारखं आहे. त्यातील शिवलिंग, श्रीकृष्णाचा सोन्याचा पाळणा पाहण्यासारखा. तिच्या निस्सीम भक्तीच्या खुणा आणि सर्वांवर कडी म्हणजे आपल्याच मुलानं रयतेच्या मुलीवर अत्याचार केल्यावर भर दरबारात त्याला आरोपी म्हणून उभं केलं गेलं. अपराध सिद्ध झाला आणि उजव्या हातात शिवलिंग धारण करून न्याय देणाऱ्या या विद्युल्यतेनं आपल्याच मुलाला हत्तीच्या पायाखाली देण्याची सजा फरमावली आणि ती जनतेसमक्ष अंमलातही आणली. काय म्हणावं या न्यायबुद्धीला. अशाच निस्पृह न्यायबुद्धीची आज समाजाला गरज आहे. असो, महेश्वराला नर्मदामाईचा घाट अतिशय सुरेख आहे. जलपात्र विस्तीर्ण आहे. नर्मदामाईचं असं सुंदर दर्शन रोज घडणारे महेश्वरवासी खरंच भाग्यवान आहेत. माहेश्वरी साडी हे इथलं खास वैशिष्ट्य. नारी सौंदर्याचा उत्तम आविष्कार. अहिल्यादेवींनी खास बुनकर वसवले. त्यांचे वंशज आजही त्याच तन्मयतेनं साड्या बुनतात. महिला वर्ग हटकून इथं मार्केटमध्ये रेंगाळतो. हातात नंतर पिशवी असतेच माहेश्वरी साडीची. इथं पुरुष वर्गाचं काही चालत नाही. बिल फाटतच राहतं. असो, पुढचा थांबा मंडलेश्वर शिवमंदिर. अतिशय पुरातन पण छोटंसं. एका गुहेत वसलेलं हे मंदिर हे पृथ्वी तलावरचं पहिलं शिवलिंग असल्याचा तिथं उल्लेख आहे. गाभारा अतिशय लहान. भगवान आदि शंकराचार्य यांचा त्या काळात मंडन मिश्र या विद्वान पंडिताबरोबर गाजलेला शास्त्रार्थ झाला तो इथंच. भगवान आदि शंकराचार्यांनी शास्त्रार्थामध्ये मंडन मिश्र यांचा पराभव केला. त्यानंतर मंडन मिश्र यांच्या पत्नीनं मी त्यांची अर्धांगी आहे आणि मला शास्त्रार्थ करण्याचा अधिकार आहे असं सांगून आदि शंकराचार्यांना आव्हान दिलं. तिनं चतुराई केली. आदि शंकराचार्यांना प्रपंचातल्या आणि कामशास्त्रातल्या काही प्रश्नांना उत्तर देण्याचं आव्हान दिलं. आदि शंकराचार्य हे ब्रह्मचारी असल्यामुळं प्रापंचिक आणि कामशास्त्रातील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांनी काही अवधी मागून घेतला. त्यानंतर त्यांनी परकाया प्रवेश करण्याचं ठरवलं आणि आपल्या विश्वासू शिष्यांना आपला देह ह्याच गुहेतील शिवमंदिरात राहील, तो तुम्ही त्याचं गुप्तपणे आणि प्राणपणानं रक्षण करावं असा आदेश दिला. मंडन मिश्रांच्या पत्नीला ही गोष्ट माहीत पडली.
तिनं त्यांचा देह जंग जंग पछाडला, पण तिला तो सापडला नाही. आदिशंकराचार्यांनी परकाया प्रवेश केल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. तिच्या मनात त्यांचा मूळ देह शोधून नष्ट करण्याचं होतं, परंतु हा डाव तिला साधला नाही. आदिशंकराचार्यांनी मरणोन्मुख असणाऱ्या एका राजाच्या देहात प्रवेश केला. प्रपंच आणि कामशास्त्रातल्या प्रश्नांची उत्तरं माहीत करून घेतली आणि परत देहत्याग करून आपल्या मूळ देहात परतले. मंडन मिश्रांच्या वतनीचा ही शास्त्रार्थामध्ये पराभव केला. हेच ते शिवमंदिर. शिवलिंगाचा इथं फोटो दिला आहे. तसंच जमिनीवर समतल एक पवित्र जलकुंड असून आकारानं तो अतिशय लहान आहे. पुजाऱ्यांनी माहिती दिली की 5 हॉर्स पॉवर मोटर जरी लावली तरी यातील पाणी संपत नाही. भक्तगण यातनंच लोटी भरून पाणी घेतात आणि शिवलिंगावर अर्पण करतात. जिथं जिथं अशी जागृत शिवलिंग आहेत तिथं तिथं त्याच्या सलग असे पवित्र जलस्रोत उपलब्ध आहेत. हे फार मोठं चमत्कृती वैशिष्ट्य आहे. असो, 26 नोव्हेंबरला सकाळी आम्ही कैवल्यधाम आश्रमात होतो. सकाळच्या थंडीत गरम गरम वाफाळत्या चहांनी स्वागत झालं. थंडीत चहाचे घुटके म्हणजे ब्रह्मानंदी टाळी. मी गुपचूप 2-3 कप चहा प्यालो. थंडी पळाली. अंग झटकून मोकळा झालो. आश्रमाच्या दक्षिणेस मैयाचं विशाल पात्र नजरेस पडलं. हात आपसुकच जुळले. एकच नारा ओठी आला, नर्मदे हर. आज अमावस्या होती. आश्रमात पंचकुंडात्मक महामृत्युंजय जप हवन होणार होतं. ते अव्याहतपणे आश्रमात होतच असतं अशी माहिती मिळाली. त्याचा पुण्यप्रभाव या परिसरात भरून राहिला आहे. त्यात श्री अविनाशजी महाराजांना काही संत महंताकडे जुनी कागदपत्र मिळाली. त्यात त्या काळातील संतजनांनी या परिसरात श्रीरामाचा पदस्पर्श झाला असल्याचा उल्लेख असल्याचं सांगितलं. एकूणच इथं भक्तिभाव नांदतो आहे. मैयाची कृपा आहे. आनंद भरून राहिला आहे. त्याचा प्रत्यंतर आज मैया मला देणार होते. थोड्याच वेळानंतर मी जरा आळसावलो होतो म्हणून रेंगाळलो. थोड्या वेळानं स्नानासाठी आश्रमाच्या पाठीमागून नर्मदा तटाकडं उतरत होतो. मी पाहिलं बाकीचे परिक्रमावासी एकत्रपणे बाजूस किनाऱ्यावर स्नान करत होते. गर्दी टाळावी म्हणून मी उजवीकडं किनाऱ्यावर निघालो, तर अर्ध्या वाटेत पोटात जोरात कळ आली म्हणून परत आलो. बाथरूम गाठलं. त्यानंतर परत स्नानासाठी खाली उतरलो. आता मला दिसलं की डावीकडं किनाऱ्यावरचे सर्व सहयात्री स्नान करून परतत होते. डावीकडचा किनारा निवांत होता म्हणून मी आता तिकडं वळालो. जलस्पर्श करत मैयाला नमस्कार करून पाण्यात प्रवेश केला. पाणी कडेला उथळ असल्यानं पाण्यात सरळ बैठक मारली. थंडगार पाण्यानं मैयाच्या पवित्र स्पर्शानं देह थरारला, उल्हासित झाला. मी उत्साहात स्नान केलं. हातात जल घेऊन मैयाशी मनसोक्त गप्पा मारल्या. तिचे वारंवार आभार मानले. अशीच कृपा सदोदित राहू दे, कधीही अंतर देऊ नकोस म्हणून विनवलं. मागच्या खेपेस परिक्रमेत दिव्य शिवलिंग बहाल केल्याबद्दल आभारही मानले आणि आता दर्शन दे माय, दर्शन दे म्हणून जरा हट्ट केला. स्नान आटोपून सूर्यास, देवी देवतास, पितृजास अर्घ्य प्रदान करून उठलो. बाहेर काठावर आलो. पाय ओले असल्यानं आणि खाली नर्मदेतील गोटे अर्थात पाषाणांची रास पडली होती. गुळगुळीत असल्यानं पाय सटकत होते. जरा धडपडतच थोडे लांब सरकत अंगपुशीत उभा राहिलो. मैयाच्या दर्शनानं आणि पवित्र स्नानानं मला पुलकित झालं होतं. काठावर लाखो नर्मदा पाषाण अर्थात लहान मोठ्या बाणलिंगांचा खच पडला होता. तिच्या उदरात प्रत्येक पाषाण म्हणजे शिवलिंग. अशी कोट्यवधी शिवाची विविध बाणलिंग तिच्याकडं हमखास. त्यापैकी एक दिव्य बाणलिंग मला बहाल केलेलं असल्यानं आता बाणलिंग हा विषय पुन्हा मनात अजिबात नव्हता. पण अंग पुसता पुसता
बाणलिंगांची प्रचंड रास मी सहजपणे निरखत होतो आणि माझ्यापासून 2 फुटावर पायालगत एका 1.5-2 इंचाच्या छोट्याशा बाणलिंगावर माझी नजर स्थिरावली, खिळून राहिली. का ते मला माहीत नाही. मी भारला गेलो. माझी नजर मला काढताच येईना. नजर हटतच नव्हती त्या छोट्या बाणलिंगावरून. दिसायला तसं साधं दिसत होतं. त्यावर धूळ माती बसली होती. नुकताच महापूर झाल्यामुळं असेल कदाचित. पण माझी नजर काही त्यावरून हटेना. मनात विचार आला, असं का होतंय? मी नंतर शांतपणे वाकलो. ते बाणलिंग उचललं. ते संपूर्णपणे धुळीनं माखलेलं होतं, म्हणून तसाच ओलेत्यानं मी पाण्याकडं सरकलो. ते बाणलिंग पाण्यात बुचकळून स्वच्छ धुवून काढलं. ते आता चकचकीत दिसत होतं. मी निरखून पाहिलं आणि चकित मुद्रेनं स्तब्ध उभा राहिलो. जे मी पाहिलं ते बघून मैयाकडं वळालो. तिला दोन्ही हात जोडून पुन्हा नमस्कार केला. नर्मदे हर केलं. नर्मदा माईनं पुन्हा एक अजोड बाणलिंग माझ्या स्वाधीन केलं होतं. त्यावर चक्क देवाधिदेव महादेवाचं एखाद्या कसलेल्या चित्रकारानं काढावं असं रेखाचित्र दिसत होतं. मी भारावलो होतो. तेच रेखाचित्र उलट करून पाहिल्यावर त्यात नर्मदा माईचा चेहरा दिसत होता. सरळ उभं पाहिल्यानंतर त्यात श्री महागणपतीचं दर्शन होत होतं. त्यावर ओंकार चिन्ह, शंखचिन्हही दिसत होतं. मी ते बाणलिंग आदरानं मस्तकी लावलं. आनंदानं आश्रमात परतलो. तेव्हा श्री अनय रेवाशेष यांनी पंचकुंड हवनाचं यजमानपद मला दिल्याचं जाहीर केलं. मी हलकेच पुन्हा ते बाणलिंग मस्तकी लावलं. पितांबर नेसून हवनास सज्ज झालो. सर्व सहयात्री विराजमान झाले होते. अतिशय आनंदात आणि उत्साहात हवन संपन्न झालं. शेवटी नर्मदा माईची आरती ठेक्यात रंगली होती. साक्षात तिच्यासमोरच तिची आरती. मग काय, सर्वांचा भक्तिभाव ओसंडून वाहत होता. टाळ्यांच्या गजरात नर्मदा माईचा जय जयकार होत होता. नर्मदे हर, नर्मदे हर. माझे डोळे पाणावले होते. डोळ्यांसमोर सतत नर्मदा माई, फक्त नर्मदा माई. दुसरं काहीच सुचत नव्हतं. मी हळूच भरल्या आवाजात त्या जय जयकारात माझा सूर हळूच मिसळला आणि म्हणालो, नर्मदे हर, नर्मदे हर. माय, नर्मदे हर.